महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची नवीन पिढीला माहिती होणे गरजेचे आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगरतर्फे त्यांची जयंती मोठ्या उत्साहात आगरी कोळी सांस्कृतिक भवन नेहरू येथे साजरी करण्यात आली। नवी मुंबई परिसरामध्ये जवळपास 12 लाख कोल्हापूरवासीय वास्तव्य करतात। त्यामुळे त्यांनी आपल्या महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करता यावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवनिश्चल ट्रस्टचे अध्यक्ष व प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांनी शाहू महाराजांचा गौरवशाली इतिहास उपस्थितांसमोर मांडला। तसेच यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोग परिषद या संपादित केलेल्या कोल्हापूर रत्नांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नवी मुंबईमध्ये शाहू महाराज भवन उभारण्याची कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघाची आग्रही मागणी आहे। यावेळी उपस्थित असलेले खासदार धैर्यशील माने व खासदार चंद्रकांत हांडोरे पाटील याबाबत सकारात्मकता दर्शवली होती। यासाठी कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले। या कार्यक्रमासाठी हातकणंगलेचे युवा खासदार धैर्यशील माने, राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे पाटील, आमदार अशोक माने, विजय माने आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। त्यामध्ये आपल्याला सवलत मिळेल। मी राज्यसभेचा खासदार आहे। महाराष्ट्रामध्ये मी कुठल्याही जिल्ह्यामध्ये माझा निधी देऊ शकतो। महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी मला निवडून दिलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये माझा निधी देऊ शकतो। मी निश्चितपणे कोल्हापूरकर असल्यामुळे जे सहकार्य माझ्याकडून अपेक्षित आहे ते सगळं सहकार्य करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन। पुन्हा एकदा छत्रपती शाहूराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अशाच पद्धतीने निवड जयंतीचं निमित्त न करता जयंतीचा हा तर उत्सव आपल्याला करावाच लागेल, पण त्या व्यतिरिक्त आपली खरंच इच्छाशक्ती असेल महिन्यातनं 2 महिन्यातनं 4 महिन्यातनं कोल्हापूरमधले अनेक चांगले लोक आहेत, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत। कोणी डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, कलेक्टर हिरिरीनं खऱ्या अर्थानं सहभागी असणारं कोल्हापूर जिल्ह्याचं युवा नेतृत्व तथा एकदा नव्हे तर 2दा आणि तब्बल 11 लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यांच्या परिवाराला 9 वेळा सदस्यत्व या मातीनं बहाल केलं ते आदरणीय धनंजयजी माने साहेब, धैर्यशीलजी माने दादा, त्याचसोबत विचारपीठावर स्थानापन्न असणारे सन्माननीय आमदार माने साहेब, सामाजिक चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामध्ये महामाता रमाईंच्या पुतळ्याच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही भेटलो होतो, किंवा मालेगाव नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एका बौद्ध विहाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही भेटलो होतो। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं याच मुंबईमध्ये सुद्धा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली होती। सातत्यानं म्हणजे बऱ्याचदा ज्या माणसाचा परिचय जातीशी धर्माची नाही, सातत्यानं जे माणसं समाजाकरता उभी राहिली त्या युगपुरुषांकरता कार्यरत असणारे सन्माननीय खासदार हांडोरे साहेब, विचारपीठावर स्थानापन्न असणारे आमचे बंधुतुल्य मित्र आदरणीय आबासाहेब पाटील, आदरणीय दीपकदादा पाटील, त्याचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे ते ऋतुजी यादव सर, त्याचसोबत खऱ्या अर्थानं कोल्हापूर रहिवासी संघाच्या माध्यमातून ज्यांनी या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं ते अनिल पाटील सर, आमचे मित्र अमोल असुरकर असतील, घोरपडे सर असतील किंवा इतर सर्व सन्मान्य मान्यवर, या सगळ्यांचा खऱ्या अर्थानं ऋण व्यक्त करतो। मगाशी बोलताना प्रत्येक जणांचा प्रभू कोण सांगत होता की आपण आमचा सन्मान केला, आम्ही आपले आभार मानतो, आपण आमचा सन्मान केला आणि आमचे आभार मानतो। मला वाटतं सन्मान 3 प्रकारचे असतात। त्याला पहिला सन्मान असतो, तो सन्मान दिला जातो आणि सांगितलं जातं हा सन्मान घ्या। आतापर्यंत सुद्धा आपण काही केलं नाही, किंवा इथून पुढच्या काळात तरी आमच्याकरता काहीतरी करा, त्याकरता पहिला सन्मान असतो। राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा जागर आज महानगरमध्ये या ठिकाणी होतोय आणि महानगर रहिवासी संघटनेच्या वतीनं शाहू महाराजांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम आम्हा सर्वांना बरोबर घेऊन करण्यात आला। खरं तर हा एक हृदयस्पर्शी कार्यक्रम आम्हा सर्व कोल्हापूरकरांच्यासाठी आहे आणि मुंबईमध्ये आणि या महानगरामध्ये राहणाऱ्या सर्वच या ठिकाणी कोल्हापूरकरांनी एकत्र येऊन शाहू महाराजांना मानाचा मुजरा करावा ह्या भावनेनं केलेला हा संकल्प, त्यातनं संपूर्ण 12 संघटना एकत्र आणून त्यांना एक प्रवाहामध्ये आणण्याचा हा प्रयत्न आणि शाहू महाराजांना अभिवादन करत असताना जगात भारी कोल्हापुरी अशा पद्धतीचा जो आमचा मनातला भाव आहे ते आज सगळे भारी कोल्हापूरकर एकत्रपणे आले आणि हा सोहळा आपल्या कुटुंबातला असं या ठिकाणी नियोजन आणि आयोजन आजच्या दिवशी करण्यात आलं। अनिल जे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील
यांनी खूप कष्ट त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी या ठिकाणी घेतले आणि आजचा हा खूप सुंदर कार्यक्रम आम्हा सर्वांना बरोबर घेऊन आला. आज इथे येताना खासदार आमदार म्हणून तर आम्ही आलो होतोच, पण कोल्हापूरकर म्हणून आम्हाला यामध्ये सामील करून घेण्याचा जो सन्मान आणि जो बहुमान या सर्व मंडळींनी दिला त्याबद्दल मी मनापासून ह्या संयोजकांचं ऋण करतो. एकंदरीत आज या छत्रपती शाहू महाराज जयंतीला मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूरकर या ठिकाणी उपस्थित होते. दिग्गजांची या ठिकाणी भाषणं झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी हा जो प्रतिसाद मिळालेला आहे की मुंबई महानगरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती या मोठ्या प्रमाणामध्ये होत नव्हती आणि त्याची कुठं दखल आम्ही बऱ्याच संघटनांनी याचा विचार केला आणि बऱ्याच संघटना एकत्र येऊन साधारणतः 12 मुंबई महानगरमधल्या ज्या संघटना आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या त्या संघटनांनी एकत्र येऊन हा सोहळा आयोजित केला होता आणि मला वाटतं की ही एक सुरुवात आहे, एक ठिणगी आहे. यानंतर छत्रपती शाहू महाराजांची जयंती जी आहे या महाराष्ट्रामध्ये मोठ्या दणक्यामध्ये केली जाईल आणि अनेक संघटना एकत्र येऊन आज ज्या प्रकारे साधारणतः 500पेक्षा अधिक कोल्हापूरकर यावेळी एकत्र आले होते. पुढच्या वेळी ज्यावेळी आम्ही कार्यक्रम राबवू 26 जून 2026ला साधारणतः 20,000पेक्षा जास्त कोल्हापूरकर मला वाटते की या ठिकाणी 100% या सोहळ्याला उपस्थित असतील. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट नेरूळ.